नमस्कार। आज आंतरराष्ट्रीय जंगल दिवस, इंटरनॅशनल फॉरेस्ट डे। परवाच ताडोबाला जाऊन आलो, काय मजा आली। आम्ही 8 मित्र सहकुटुंब 2 दिवस मोबाईल बंद, इंटरनेट नाही, निसर्गरम्य ठिकाणी फक्त वाघोबाच नाही तर वेगवेगळ्या पशु पक्ष्यांच्या सहवासात राहण्याची मजाच काही वेगळी। खरंच जंगल जे माणसाला समाधान देतं ते खूपच छान असतं। जंगल ही काळाची गरज आहे। वाघोबा तर आम्हाला दिसताच, तर शिकार करत असलेल्या तरुण वीर वाघोबाची जेव्हा स्वतः शिकार व्हायची वेळ येते, तो असा अभूतपूर्व क्षण सुद्धा आम्ही आमच्या नजरेने बघितला। रानगवा म्हणजे मोठी जंगली म्हैस, तिच्या बछड्यांवर हा वाघ चालून गेला होता। बछड्याची शिकार करत असलेल्या वाघोबाला ज्या पद्धतीने रानगावाच्या आईने हुसकावून लावलं, हा अभूतपूर्व क्षण होता। जंगल अनुभवायलाच पाहिजे, त्यासाठी जंगल टिकायला पाहिजे। हे जंगल फक्त ताडोबाला टिकून चालणार नाही, आपल्या गावात, आपल्या परिसरात, आपल्या जिल्ह्यात वनक्षेत्र, फॉरेस्ट लँड खूप आहेत, तिथे झाडच विरळ झाली आहेत। जोपर्यंत जंगलात झाडं वाढणार नाही, खऱ्या अर्थाने जंगल जपलं जाणार नाही, जंगलाचं संवर्धन होणार नाही, तोपर्यंत आपल्या पुढच्या पिढ्यांचं नशीब, पुढच्या पिढ्यांचं वास्तव सांगता येणार नाही। चला, आज इंटरनॅशनल फॉरेस्ट डे निमित्त जगाच्या तुलनेत आपलं जंगल वाढेल याचा संकल्प करूया। जंगल फक्त पशु पक्ष्यांना नाही तर मानवाला सुद्धा वाढवतं, मानवाची सुद्धा काळजी घेतं। ऑक्सिजन हब होतं एवढंच नाही तर वेगवेगळ्या पशु पक्ष्यांचं संपत्ती वाढवत आपलं चक्र, जे जीवनाचं चक्र आहे ते सुदृढ ठेवतं। जंगल असलं पाहिजे त्याविषयी कुणाच्याच मनात शंका नाही, पण ते वाढवायचं कोणी? आपण, तुम्ही, आम्ही। ह्या 21 मार्च इंटरनॅशनल फॉरेस्ट डेच्या निमित्ताने चला जंगल वाढवूया। धन्यवाद।